चाललोय कोकणात रत्नागिरीला गणपतीपुळ्याला. हा बघा आमचा मेडिसिन राधा वड्याची मी आता जस्ट रत्नागिरी स्टेशनला पोहोचलोय आणि जसं पोहोचलोय तसाच पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. लोकांना हैराण आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय आणि तुम्ही पाहू शकता की सुंदर असं रेल्वे स्टेशन आणि पाहू शकता गर्दीचा क्राऊड पूर्ण पाहायला मिळतो. आपण खजिनदार झाल्यावर आम्हाला चाय पाजतायत ते गौरव महाडिक आमचे गुरु बसमध्ये आणि आम्ही थेट चाललोय आता गणपतीपुळ्याला. तर पाहू शकता आमची मंडळी. माहिती काय आलोय कोकणात यगू फिरवतोय इथून तिथून बॅट बीट घेऊन आलाय खेळायला. गाईज आम्ही आता जस्ट गणपतीपुळ्याला पोहोचलोय आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललोय पुढे. तुम्ही पाहू शकता पुढे पाहू शकता आमच्या गावातली पोरं अचानक मध्ये एक प्लॅन झाला आणि डायरेक्ट गणपतीपुळ्याला बघू शकतो. तर पाहू शकता मित्रांनो आम्ही ते गणपतीपुळ्याला आलो आणि बघू शकता मंदिर आणि काय व्ह्यू पहा बघण्यासारखा आहे. काय बोलतो व्हिडिओ काढायला जाऊ इथे बीचवर. आम्हाला व्हिडिओ काढायचे फुल गरम आहे. गरम आहे पण नियोजनाचा बादशाह योगेश सर जे बोलतील तेच होईल. आता सर सध्या नाश्ता करण्यात बिझी आहेत. हे बाय असे बरोबर आहे. जस्ट आम्ही नाश्ता केलाय आता आम्ही चाललोय प्राचीन कोकण ते बघायला. आम्हाला यांनी अंडरपॅन्ट वाटतं घेतली नाहीये तर आता ते आपले जादूगर काम येतात हे टाळ्या वाजवा. आम्हाला यांनी अंडरपॅन्ट आणली नव्हती तर त्यांनी आता विकत कॉमेडीकडून प्राचीन कोकणला चालले. तुम्ही पाहू शकता पिंग जरा हाय ते हाय पिंग आहे त्याला खूप जास्त गँग बघा आमची आजूबाजूचा मिक्स नव्हता ना रे. सांबार मध्ये काय मिक्स नव्हता ना बघा. तर पाहू शकता प्राचीन कोकणची एंट्री पाहू शकता. आमचे खजिनदार आता तिकीट काढायला जातील. गौरव हे सह खजिनदार आहेत. मेन खजिनदार आले नाही. मेन खजिनदार मंडळाचे अजून आले नाहीयेत कारण की काही कारणास्तव त्यांना सुट्टी भेटली नाही. ढिल्लू भाऊ ढिल्लू तो नाही आला. ढिल्लू भाऊ त्या तुम्हाला योगेश सर पुढचं गाईड करतील. बघा ते काय बोलतात. गायडन्स आमचा येत आहे. आता आम्ही प्राचीन कोकण ते गणपतीपुळे ते पाहायला आलो. आता आम्ही तिकीट काढलं आहे म्हणजे आता गायडन्सची वाट बघतोय. ते आल्यावर आम्ही लगेच निघू आणि तुम्हालाही दाखवूया ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू. तुम्ही बघत राहा आमच्यासोबत जॉईन सोबत राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भाई कैसा लगा कैसा लगा. इथे पुरुष समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीनीय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम पुरुष करीत असे. हे सूप आहे, ही रोळी आहे, हिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये
आता माहिती आहे कधी ती शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज इतके दुर्गम ठिकाणी राहत असते की त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असेल. तर पाहू शकता तुम्ही आमची सर्व मंडळी प्राचीन कोकण मुखवटे घालून एन्जॉय करत आहेत. ही प्राचीन कोकणची आपला हा प्राचीन कोकण पूर्ण फिरून आलो आपण. 3.5 एकर अशी जागा होती. आता बघूया पुढे. तर आम्ही आता प्राचीन कोकण पाहून आता रिटर्न आम्ही आमच्या रूमच्या दिशेने चाललोय. खूप सुंदर असं होतं प्राचीन कोकण आणि तुम्ही पाहू शकता मागून बघण्यासारखं आहे. खरंच एकदा या प्राचीन कोकणला व्हिजिट द्या. गणपतीपुळ्याजवळून फक्त 10 मिनिटाच्या चालत अंतरावर आहे. ग्रुप फोटो काढला जाईल. तर पाहू शकता आमचे मित्र खूप थकलेत. सगळी पोरं खूप वैतागले. चालतच जाणार. आमच्या मंडळाचं बंजाराचं बजेट आमचं कमी आहे कारण आमचा बजेट पूर्ण हल्ला आहे. त्यामुळे आम्ही आता बघतो रिक्षा नाही तर खजिनदारच्या अकाउंटला किती रुपये उरले ते आता आम्हाला थोडंफार सांगेल कारण -500 मध्ये आम्ही आता पोरं घुसले दुकानात. आता बघूया कशावर डाव जातोय तो. खरेदी घेतात का लोक? आता एक माझा घेतलाय. माझा घ्यायचा का आता कुठली डार्क चॉकलेट बजेट मायनस मध्ये तरी पण आमचे जांभळाची घेतली. कशी होते आमची मेंढर? आता आमचं प्राचीन कोकण बघून झालंय आणि आता थोडे लफडे होत होते पण ते सॉल्व्ह झालेत. दोघं भाऊ एकत्र आलेत. कुठे गेले दोघं भाऊ? दोघं भाऊ एकत्र आलेत आणि त्याला देऊ नाही शकत. त्याला पाहिजे असले तर आता आम्ही प्रसाद आणायला नाही. आम्ही डायरेक्ट कपडे चेंज करणार आणि डायरेक्ट बीचवर एन्जॉय करायला जाणार आहे. तर नमस्कार मंडळी. आता आम्ही चाललोय बीचवर रात्री नाईट आउट म्हणून फिरायला. थांबा मला काय चष्म्याच्या पुढे दिसत नाही आहेत तर खाली. आमची अर्धी मंडळी पुढे गेले. आमची मागून येते कल्पेश, स्वप्नील, देव. बाकी दोघं तिघं पुढे गेलेत. आता बघू कुठं गेले ते. आता रूम मध्ये जोरात लफडे चालू होती. आता बीचवर चाललो आम्ही. लाटा बघा किती जोरदार लाटा आहेत. लाटाचा प्रवाह एवढा आहे असं वाटतं भरती आणि भरती. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता चाललोय जेवणाची सोय करतो. आता बीचवरनं फिरून आलोय आणि आता रिटर्न चाललोय जेवायला. हॉलवरनं आता फक्त बीचवर एन्जॉय केला पोरांनी. पण पोरं वैतागलेत. आता त्यांना खाण्याची सोय करायची आहे त्यांची. बघूया आता कुठे हॉटेल वगैरे भेटतो का. अरे सगळी फालतूगिरी चालू आहे इथं. जेवणाची तर काय सोय नाही ना काय नाही. फक्त बोलवायचं देतो इथं जाऊ तिथं जाऊ इथं जाऊ. फक्त फिरतोय आम्ही येड्यासारखे. इथून तिथून फिरतोय. दिवसभर फुकट नाश्ता करताय. फुकट नाही मंडळाच्या कॉन्ट्रोनी. आम्हाला कोणी पैसे दिले? का बसती अमन विश्वकर्मा डायरेक्ट यूपी से इधर ट्रांसफर. हस्ती का बसती डायरेक्ट यूपी से इधर ट्रांसफर. बरोबर नाही दिसत रे. नुसते पैसे पाठवत आहेत कॉन्ट्रोचे 500. कोणी पाठवले? चेतन. हे बंड्यानी पाठवले. चेतननी पण पाठवलं. चेतननी पण पाठवले. कारण की आमच्याकडे संपलेले आहेत पैसे संपून मंडळ मायनस मध्ये गेलेलं आहे. आता आम्हाला कॉन्ट्रोची गरज लागणार आहे. मग आपले म्हणजे सगळे संपले. तुम्ही बघू शकता की त्यात लिक्विड. तर बघा मंडळी आम्ही आता आलोय बीचवर. खूप फोटो काढले. आता मस्त फुल फोटोशूट वगैरे झालाय. आता आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. आमची 2:30ची ट्रेन आहे. 11 वाजलेत आता सध्या. तुम्ही पाहू शकता टाइम 11 वाजलेत. आणि आता आम्ही चाललोय बीचवर. जेवण घेऊन 12 वाजता आतमध्ये जेवण असतो. महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही डायरेक्ट आता बसने डायरेक्ट स्टेशनला जाणार. आणि आमची 2:30ची ट्रेन आहे. कुठली ट्रेन आहे? मांडवी का? मांडवी एक्सप्रेस. तर आम्ही आता सध्या चाललो क्रिकेट खेळायला.
पाहिजे खिचडे भेटते तिला खतर पाहिजे मी बोलतो मला रसगुल्ले पाहिजे आणि रसगुल्ला खूप निघताय गुलाबजाम द्यायचा रसगुल्ला तर बघा आमची मंडळी निघाली. ए बंड्या मस्करी ना वंदरपट्टी नाही वंदरपट्टीला उतर आता जस्ट ठाण्याला पोहोचलं. बघा पब्लिक उतरते. तर आमची मंडळी आता कुठे वडापाव खायला जाणार. मला इथला काय समजत नाही मी बघते आलोय ना गेलोय आता वडापाव खायला आलोय. वडापाव खाता ते बघा तुम्ही आता इथं वडापाव खाता वडापाव खाता ते बघा कधी नाही भेटले का जिंदगीत वाटतं मंडळ घाट्यात आहे तरी पण आम्ही मजा करतो. मंडळ घाट्यात आहे म्हणून वडापाव खातोय मजा नाही मारत. बंद कर एक डोक्याला ताप दिला ब्लॉग बंद कर. तर बघा आमच्या सोबत आता घरी आलो आणि आम्हाला घ्यायला सर रितेश सर घेऊन आले. रितेश सर आले. तर आम्ही आता रिटर्न घरी आलोय. आता बघा आम्ही आता जवळपास पोहोचतो. आमच्या घराचा रस्ता इकडून आणि आता परत जाम वैतागले. आमचं शेवट होता झाला आणि आमचा ब्लॉग इथे संपवतो.